आम्ही छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव 2025ला या मोहिमेला सुरुवात केली. ज्या छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आपण समाजकार्य असो, राजकारण असो किंवा कुठलं पण शुभ कार्य असो त्या महाराजांचं नाव घेतो. तर त्या महाराजांच्या विचाराचा कुठेतरी विसर पडलेला आहे. महाराजांनी जे गडकोट किल्ले उभे केले, अभेद्य किल्ले आहेत, ते तुमच्या आमच्या सर्वांसाठी एक प्रेरणा स्रोत आहे. ते किल्ल्यांची दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जर ते किल्ल्यांची दुरावस्था दिवसेंदिवस होत चालली तर हा छत्रपती शिवरायांचा इतिहास, हे ऊर्जा स्रोत, हे प्रेरणा स्रोत कुठंतरी याला धक्का आहे. त्यामुळे आपण टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण स्वतः थिंगी म्हणून काम केलं पाहिजे. म्हणून आम्ही किल्ले शिवनेरी या ठिकाणी या मोहिमेला सुरुवात केली. त्या मोहिमेचं स्वरूप काय असतं, आम्ही एक 15-20 दिवस आधी त्या किल्ल्यावर जाऊन तिथलं सगळं तिथं काम करण्याला काय स्कोप आहे, तिथं वृक्षारोपण करणं गरजेचं आहे का, तिथं काही बाकडे ठेवणं अपेक्षित आहे का बसण्यासाठी, काही डस्टबिनची आवश्यकता आहे का, त्या ठिकाणी लाईटचा काही सोर्स नाही मग तिथं सौर लॅम्प लावणं गरजेचं आहे का, असे काही झाडं असेल ना तर त्याला गेरू चुना लावणं गरजेचं आहे का, ही सगळी यादी काढली जाते. मग त्या पद्धतीने मटेरियल आम्ही त्या ठिकाणी खरेदी करून मटेरियल घेऊन येतो. तुम्ही बघितलं आता हे सगळं ब्रश हे तर ऐन टायमाला इथं आलो असतो तर मग या झाडाला काव लावायची तर मग काव कुठून आणायची, चुना कुठून आणायची, हे सगळं नियोजित. आता ही कत्ती आमच्या यांच्याकडे या छोट्या छोट्या फांद्या कट करण्यासाठी कत्ती, या अशा फांद्या कट करायला हे सगळं मटेरियल घेऊन यावं लागतं. मग अशा पद्धतीने काम चालतं. ही 12वी मोहीम आहे. ही मोहीम आमची शिवनेरी असो, धर्मवीरगड असो, तुमचं रामशेज असो, साल्हेर असो, विश्रामगड असो, किल्ला तिकोना असो, भुदरगड, सिंहगड, प्रतापगड, अशा वेगवेगळ्या किल्ल्यावर जाऊन त्या मोहिमेमध्ये आम्ही काम केलेलं आहे. या मोहिमेमध्ये आम्ही एक लिंक शेअर करतो, आपला मावळा संघटनेची एक लिंक शेअर करतो आणि त्या लिंकच्या आधारे त्या ठिकाणी नाव नोंदणी केली जाते आणि महाराष्ट्रातील शिवभक्त या ठिकाणी या मोहिमेत सहभागी होतात. महाराष्ट्रातील वेगवेगळे तुम्ही जर पाहिलं तर आता या मोहिमेमध्ये आता कुणी नाशिकवरून आले, कुणी कोल्हापूर असो, तुमचं कराड असो, नांदेड असो, कळंब असो, पुणे असो, संभाजीनगर असो, अशा वेगवेगळ्या शहरातून वेगवेगळ्या भागातून लोक सहभागी होतात. 2-2.5 हजार लोक या मोहिमेमध्ये होतात. कधी कधी तो आकडा 3-3, 3,500 लोकांपर्यंत गेलेला आहे. तुम्ही पाहिलं असेल इतका लांब अंतरावर सुद्धा इतके लोक उपस्थित आहे आज. हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि एक दिवस महाराजांसाठी आम्ही सगळ्यांनी एक ठरवलेलंच आहे, महिन्यातला एक दिवस फक्त छत्रपती शिवरायांसाठी, आपल्या राजांसाठी घालवायचा. छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर राजाराम महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर बांधलेलं आहे. मात्र सध्या किल्ल्याची काही ठिकाणी पडझड जाताना पाहायला मिळते. तर याची शासनाच्या वतीने कुठेतरी आवाज उठवला गेला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी किल्ल्यांची इतकी दुरावस्था आहे. मी मागच्या महिन्यामध्ये साल्हेर किल्ल्यावर गेलो, तिथं मारुतीच्या मंदिरावर छतच नाही, शेत नाही. वाईट वाटलं ना. आपल्या महाराष्ट्रात, आपल्या देशामध्ये अशी जर आपल्या देवदेवतांच्या मंदिरांची दुरावस्था होत असेल तर कुठंतरी एक मनाला वेदना झाल्या. त्या मंदिरावर त्या मूर्तीवर कुठलंच छेद नाही. आम्ही त्या ठिकाणी कागद टाकून त्या झाकण्याचा प्रयत्न केला, तर तो कागद तरी किती दिवस राहिला, महिना 15 दिवस राहिला, परत उडून गेला. परत आमच्या त्या भागातल्या कार्यकर्त्यांनी जाऊन टाकला. मी पुरातत्व विभागाला पत्र दिलं, संबंधित अधिकाऱ्यांना पत्र दिलं, पण कुठलीच कारवाई नाही झाली. तर बऱ्याच कामं करण्यामागे हे पुरातत्व विभाग असो किंवा फॉरेस्ट विभागाच्या अडचणी निर्माण होतात. जर या अडचणी सॉल्व्ह करण्याच्या बाबत मी पत्र पण दिलेले आहे. जर शिवभक्त जरी सगळे पुढे आले ना तर कामं होऊ शकतात. पण प्रत्येकाने ह्या किल्ले अवैध राहिले पाहिजे. कारण की किल्ले अवैध राहिले पाहिजेत, मात्र पुरातत्व विभागांच्या परवानग्या किंवा ती कामं करण्यासाठी शिवभक्त जरी आले तरी आडकाठी पुरातत्व विभाग घालतो. लाईट बऱ्याच ठिकाणी काय करावं लागेल? बऱ्याच ठिकाणी अडचणी. आम्ही संबंधित मंत्री महोदयांना मी पत्र पण लिहिले. आता मी या भुदरगड किल्ल्यावर त्या जगदंबा मातेच्या मंदिरावर कमीत कमी एखादं शेड तरी मारा म्हणून मी पत्र दिले. 2 पत्र दिलं, कुठलाच रिप्लाय नाही. आता मी 3रं पत्र देणार, नाही झालं तर मी स्वतः मटेरियल घेऊन जाणार आणि त्या देवीच्या मूर्तीवर एक शेड मारणार आहे. गुन्हा दाखल झाला तरी चालेल, पण मी अशी आमच्या देवदेवतांची दुरावस्था आपण तरी पाहू शकत नाही. हे कुठंतरी व्याध नाही. आज पण मी त्या मोहिमेला झाले 4 महिने, पण मला ते कुठंतरी व्याध नाही. ते आज पण ती देवीची मूर्ती माझ्या समोर दिसते. हे कुठंतरी आहे. कारण पुरातत्व विभाग काम करून देत नाही, बऱ्याच ठिकाणी अडचणी निर्माण होतात.
तर त्याबाबत मी येत्या संसदीय अधिवेशनामध्ये सुद्धा प्रश्न उपस्थित करणार आहे. एकूण जर जी गड आणि किल्ले आहेत तर त्यामध्ये बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहेत आणि हा जो सिंधुदुर्ग किल्ला आहे ह्या तर इथे तर छत्रपती शिवाजी महाराज शिवराजेश्वर मंदिर आहे. जसं रायगडावर मोठ्या प्रमाणात उत्सव होतो तसा इथे उत्सव होण्यासाठी तुम्ही हाऊसमध्ये हा विषय मांडून धराल का? प्रत्येक किल्ल्यावर उत्सव झाला पाहिजे. प्रत्येक किल्ल्यावर उत्सव झाला पाहिजे. तुमच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर तो झालाच पाहिजे. तर राजाराम महाराजांनी शिवरायांचं मंदिर उभं केलेलं आहे. इथं सुद्धा उत्सव झाला पाहिजे. पण प्रत्येक किल्ल्यावर उत्सव झाला पाहिजे. कारण या छत्रपती शिवरायांच्या विचाराला कामाला एक कुठलीच तुलना होऊ शकत नाही. इतकं मोठं काम आपल्या राजांनी उभं केलेलं आहे. इतक्या कमी वयाचा कालखंड मिळत असताना सुद्धा मुठभर मावळ्याला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवण्याचं काम केलं. आणि त्यात राजांचे विचार आज आपल्या ह्या देशाला टिकू शकतात. तुम्ही पाहिलं असेल समाजामध्ये किती तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. आज जातीपातीमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. पण अखंड हिंदुस्थानामध्ये एकमेव असा राजा होऊन गेला छत्रपती शिवराय. 18 पगड जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन चालणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय. त्यामुळे त्या छत्रपती शिवरायांचे विचार, त्या छत्रपती शिवरायांची प्रेरणा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहिली पाहिजे. त्यासाठी आपण सुद्धा एक काम केलं पाहिजे. आपली एक थिणगी म्हणून काम केलं. त्यामुळे आम्ही हे सगळं करत असतो. आनंद वाटतो इथं आल्यानंतर. एक वेगळं प्रेरणा वाटते. ही ऊर्जा, हे विचार घेऊन गेल्यानंतर एक वेगळी ताकद निर्माण होते. सरकार कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या वारशाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतंय की करत नाही असं तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही शेवट आता इथं सरकार काम करतं नाही करतं या गोष्टीवर जर स्टेटमेंट दिलं तर कुठंतरी राजकीय गोष्टीला स्पर्श होतो. त्यामुळं मी ह्या गोष्टीवर आत्ता तरी ह्या किल्ल्यावर स्टेटमेंट करणार नाही. कारण आम्ही एक नियम ठरवून घेतलेला आहे. तर ज्या दिवशी किल्ल्याची मोहीम आहे त्या किल्ल्याची पहिली पायरी चढल्यानंतर कुठलं राजकीय स्टेटमेंट नाही करायचं. फक्त राजे आणि राजांचाच विचार सांगण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळं इथं कुठलं स्टेटमेंट करायचं नाही. थँक्यू.